नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर, त्याचबरोबर विठ्ठल नंदी यांच्याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ते अपडेट असे असेल की हे नंदी कोणत्या मैदानात आपल्याला पळताना पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी सर्वप्रथम आपण सांगणार आहे विठ्ठल नानाचे नंदी कोणत्या मैदानात पळतील. तर मित्रांनो, मागील मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी विठ्ठल नानांचा अजय शेठचा चिक्या ठरला. बकासूर देखील 4 नंबरचा मानकरी ठरला मित्रांनो. तर मित्रांनो, चिक्याला गॅपनंतर पळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं अजून तरी चिक्याचं आणि तेजाचं नियोजन झालेलं नाही. जर नियोजन झालं तर तेज आपल्याला आणि चिक्या आपल्याला 22 तारखेला नाशिक निपाड या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळेल. नियोजन नाही झालं तर चिक्या अजून काही दिवस आरामावरच असेल, कारण चिक्याच्या पायाला दुखापत असल्यामुळे नियोजन जरा लेट होत आहे चिक्याचं. त्याचबरोबर मित्रांनो, आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूरचे अपडेट. मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे बकासूरला देखील जास्त दिवसाचा आराम चालत नाही. त्यामुळं एक निर्णय घेतलेला असावा, तो म्हणजे बकासूर आपल्याला येत्या 20 तारखेला मौजे लिंब मैदानामध्ये पळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. हे मैदान देखील एक पारंपरिक मैदान आहे, मोठं मैदान आहे, मोठ्या रकमेचं मैदान आहे. त्यामुळे या मैदानात बकासूर कदाचित आपल्याला पाहताना पाहायला मिळेल. मैदानात या बक्षीस स्वरूप देखील अतिशय सुंदर असं आहे. प्रथम क्रमांक 1,09,16, द्वितीय 70,916, तृतीय 50,916, चतुर्थ 30,916, पंचम 20,916 आणि सहावं 15,916 आणि सातवं 10,916 अशी या मैदानाची मित्रांनो बक्षीस रचना आहे. आणि या मैदानात बकासूर आपल्याला पळताना पाहायला मिळेल. किंवा या मैदानात नाही पळाला बकासूर तर आपल्याला डायरेक्ट 22 तारखेला नाशिकच्या हिंद केसरी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळेल. तर येत्या 20 तारखेला युवा विचार केसरी मैदान आहे. या मैदानासाठी जर बकासूर पळाला तर बकासूरला मनापासून शुभेच्छा. आणि नक्कीच चिक्या तेजा याची देखील अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.